नमस्कार सर्वांना. हे बघा, काल आमचा वाडा काठ चढून इकडं लोणावळ्याच्या पुढं आलाय, कारल्या परिसरात, आणि आज निघालोय पुढं. तर आज आम्ही मावळ प्रदेशातून पुढं प्रवास करतोय. तर रात्री इथं वाडा बसल्याच्या नंतर सकाळी पोरं आणि किसन सगळे एकविरी आईच्या दर्शनाला गेली. त्यामुळे आज पाहणं आणि मी मेंढरा काय दोघं जण. तर ह्या डोंगरामध्ये आपल्या एकविरी आईचं मंदिर आहे, म्हणजे लेणी आहे. तिथं सकाळी दर्शनाला गेलते, ते काय अजून आलीच नाही. तर त्यामुळे पाहणं नाही दोघं जण मेंढरा घेऊन निघालोय पुढं. तर वारं लय लागते पाहणं आज. तर कोकणाच्या भागात आणि मावळाच्या भागात बराच फरक आहे, बराच विविधता आहे. कारण कोकणाचा प्रदेश उकाड्याचा किंवा तिकडे गरमी असते, आणि इकडं शीतल वार किंवा थंड वार. तर आम्ही आता गवळीने मेंढरा घेऊन चाललोय. उन्हाळ्यात ह्या शेतातनं शाळू असतो, ज्वारी, आणि पावसाळी कोण भुईमूग किंवा मग बाकीचं काय उडीद, ही अशी पिकं घेतली जाते. कारवांद बांधायला भेटली. बघा तुम्ही तर आता आम्ही सध्या म्हणजे मावळाच्या भूमीतून प्रवास करतोय. त्या डोंगरापाशी मेंढरा होती, येतो ताण लय लागली. मग बाणा म्हणले मी पाणी पितीन, तुम्हाला घेऊन येते. तर बराच त्याला टाइम झाला यायला. तर बापूने हल्ली मागून मेंढर लयच टाइम केला बाणाय. पाणी आणायचे मेंढरा येता नेमका त्या ताई भेटल्या आपल्या सबस्क्राईब. होय, त्यांनी नेलं पाणी प्यायला, ती माहिती आखी सबस्क्राईब त्या घरात. असं झालं का? जे येईन तेच भेटायचं, जे येईन तेच फोटो काढायचं. म्हणायचे मला हुशार झाला, गेले मेंढर लांब, थांबा थांबा चला घरात चिया प्यायला. तसं धरा पाणी. पाणी मग कसलं गार दिलंय. मेंढर बरोबर चालली का? त्यांना वाट माहितीये. बापू पाणी प्याला होय. गेलं बाबा, मी तर किती पिली माहितीये का? दमल्या जर मागून आता मेंढर गाठले. पाण्याची पिली ना हा, चालू म्हणा. हातात ते काय आणले? त्यांनी ती बिया पण दिली ना. मग तर तू आवडीचा खाया दिले. अहो पण नको माहिती, वाघ वाजता तर 4 वाजता खायला म्हणते बापू. बापू 4 वाजता खायला पाहणार. तीन चक्री मरत मग कसं काय होतं. मेंढर बरोबर चालली की पुढा? चालल्या बरोबर, पण मी लय दमली, लय पळत आली. लय पळत म्हणजे त्या डोंगरापाशी होते मागच्या भर. साधी नाही पळाली, लांब मिठी आल्या होत्या. मेंढर पण बरोबर चालते अगदी. तेच म्हणतोय आम्ही बघतो, आम्ही बघतो, ते येतोय फोटो काढतोय, ते येतोय फोटो काढतोय. अरे मी लय वाट बघतो. मग बापू मोर आले, जरा दबावली, मग बापू जरा मागून हाणली. आणि 10-12 जण आले. असं झालं. मग काय बारक्या आपल्या पोरांच्या एवढी बी पोरं आली फोटो काढायचं. मग त्याला काय तुम्ही मीडिया बी मार लावून आणल्या. अरे मेंढर एकदा रस्त्याला आलं, मेंढर उभी राहते होई. पाणी प्यायला पण टाइम नाही. अहो ती मला म्हणाली थांबा गाडीवर बस, आम्ही निघून सोडावतो. असं ना, मेंढरा पहिले निघून सोडावतो. मागून होय. हा, आणि आमची बँकेची लय महिन्यामध्ये. हा, दादू. इकडं बघा, काय बघायला जायचं का? लय जोरात बसले बापू पाणी देतोय. तिथे एक रिसोर्ट आहे अगदी हवेत उडल्यावर उठतोय. प्लेस बोलते का बापू? हा तर करीन. काय बी आहे हो? कुठं असली तुला? कुठं वर नागर गाडी पण जाते वाटते. काय शोधा चालले बा? नाही पाड गावलं, पाड गावलं बारीच भेटला. हा, तुम्हाला बाहेर का मला मोठा कॅश घेत मस्त जा. जांभळ आंब करवांद खायचे.
तेच मला पाणी पार येतं. वाश लय निराळा वाश. काय टाइम नाही वाटाने जातानी कस काय असतं होय हा वाटाने जातानी या पाणी दिवाळीला जाताना तर गजबर हा ना पाणी फुल आम्ही माघारी गेलो बाहेर आम्ही गोड्या घेऊन गेलो 2 गोडी काढली आणि गाडली हा पाण्याचा गोडा म्हणला आता पडतो वाटतं पाण्यात तसं गोळा केला माघारी परत काढला आणि परत येड्यावर गेलो तसं चिकून हवेली ना हा इथं आलो होतो यायचं आणि मोऱ्यात चुकून लईच लागायला लागला आणि मग पोटापर्यंत गोड्याच्या पाणी लागलं मग परत माघारी तसं आता असं जवळ होतं जरा शॉर्टकट आहे त्यामुळे इकडून वाढत जातात. आता आगोटीला मात्र सगळं वाढ इकडून जातात बहुतेक. अशा बाण आहे उजव्या हाताला बरं वा ठर वा जाऊन बाबा हा ना वा ठर ठर वा ठर च मोर मेंढर चालली होती आपण त्यांना इशारा दिला की लगेच साईडला वळली म्हणजे आपल्यावर विश्वास आहे माझा त्यांचा. ते आता पुढं चालली होती त्यांना तो रस्ता म्हणजे कायमचा माहिती आहे ना वरल्या डोंगराचा निघायचा पण आता जरा मोकळा असल्यामुळं पुढं आपल्याला चरा भेटत ते शिवतावर निघायचं तर खाली इकडे इंद्रायणी नदी आहे तिकडे जरा नाही आणि पुढं खायला भेटत ते हिशोबात तिकडे खाली आता नदीकडे. इंद्रायणी नदी लोणावळा इथं बुशा डॅम मध्ये ही नदी उगम पावती आणि इकडं पूर्वेला वाती देव आळंदी दवण उजनी धरण नंतर पुढे घ्यायच्या नंतर नीरा आणि भीमा नदीचा संगम होतो तिकडं पुढं नीरा नरसिंगपूर इथं आणि मग तशीच नदी पंढरपूरला जाते. ही म्हणजे इंद्रायणी नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. हा दाजीबा आमच्या हाना मोर आमच्या हाना कसलं निवाचं पाणी आहे नदीच त्या कपोलीचे त्या नदीचं नाव काय त्या नदी बस नाही नदीचं पाणी लय निर्मळ आहे त्या नदीची चव नाही ठेवली लोकांनी कंपनीवाल्यांनी आणि ह्याच बिल्डिंग वाल्यांनी ते पाणी तर निर्मळ आहे काचा पाणी दाजीबा नाही एवढ्या मोऱ्या गेला धरू चला असं वाटतंय पाण्यात बसावं दाजीबा आंघोळ केली असती बरं नको आता मोरून त्याला काय एक बुडी मारली की लगेच 10-15 मिनिटात तर माणूस वाळन ऊन पण तितकं आहे बारकी बारकी कुकरी बी आम्ही सोडल्या तर आता का घोड्यावर बसा ना तर घोड्यावला बोजा मग जड होतोय म्हणून त्यांना बी चालायला लावल्या ते नाही तर अजून 15 दिवस यांना सोडली नसती काटा टोचला मी चलो का पुढं चला आधी केव्हा म्हणलं लवकर वा ठर इथं कोकणासारखी जांभळीची झाड करवंदीची झाड भरपूर इथं मेंढर खात्री आता जांभळं खाली पडलेली आता मी परवा साताची पुढं नदी जवळ जरा असं चारीत पण जायला पाणी पाहिजे किती मिनिटे रे बा नाही करवंद अहो बरेच भेटले हो का त्याला दुर्वान नव्हतं लय मायदळ करवान गड गोपाल हा ना मुर तर लय आतमध्ये पाणी होता बरे जेव्हा आपण खाऊ दोन पाणी वाटल्यावर गार गार बी होत्या ना तापलेले वाचायला
वारं कसलंय. लय वार मीठ टाकून तर लय भारी लागतात. अहो लय वार पडली नसती मी. बानाय काय चाललंय. बालकी आता थांबल्यात मीडिया तर म्हणलं आता दिवस बी मावळलाय. हा म्हणजे रात्रीचं काम आताच करून गेलाय. मग रात्रीचा स्वयंपाक पाणी पोरा सोरांचा राडा तर हाय टाइम थोडासा भेटला तर म्हणलं पाच एवढं या कोकरा शिरी गावली जवळ तिचा पाच तर दरवर्षी मग पाच म्हणलं तिथं. शिळीला मिठीचं कोकर पाचते बानाय. संध्याकाळचं काम जरा सोपं करून घ्यायचं चाललंय. हा मग थांबल्यात तर मग आता बसायचं तरी बसूनच पाजायचं काय तर पळून नाही जरा हा ना. त्याच्या मागं बी नाही पळायचं आपल्याला. मेंढर चांगली चरल्या. चांगली सर त्या नदीमध्ये म्हणजे इतर असं गवतले उगवलेलं आहे दुसरं लवळासारखं नाही का. काय काय ठिकाणी आहे भरपूर पाणी तर इथं म्हणजे नदी वाहती त्यामुळे इथं पाणी नाही. खाली खाली मग जास्त पाणी आहे नदीला. पुन्हा का काय तिकडे खाली ते उतारच नाही तिथे. तिकडे उतारच नाही. तिथपर्यंत गेलो होतो आम्ही. तर ही नदी पावसाळ्यावर म्हणजे ही नदी पावसाळ्यात दुथडे भरून वाहती कारण ह्या भागामध्ये पाऊस मुसळधार पडतो मग काय मावळामध्ये. आणि मग ह्या नदीला दुसऱ्या नद्या पण मिळतात. आंध्रा मावळातल्या नाणे मावळातल्या त्या नद्या मिळतात. आणि मग ही नदी अशीच खाली देव आळंदी अशी उजनीच्या धरणामध्ये ह्या नद्या जातात सगळ्या. इंद्रायणी भामा भीमा हा, घोड कुकडी सात, ह्या नद्या सगळ्या हा. उजनी धरणामध्ये जातात. आणि मग उजनी धरणानं नदी तशीच खाली पुढं जाते. तिकडून निरा नदी येऊन मिळती निरा नरसिंगपूर इथं. आणि मग तशाच नद्या सगळ्या पंढरपूरकडे जातात. बंगालच्या उपसागरात जाऊन भीमा आणि कृष्णा नदी जाऊन या नद्या मिळतात. कृष्णाची उपनदी आहे भीमा. तर ह्या नद्या सगळ्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात नाही का बानाई. कोकरी लागली तू आणि अजून नाही. होय. हा आता ते तुम्हालाच माहिती आहे ना एवढं मला नाही सांगताय. नाही आता आपण इथं नदीच्या कडे नाही म्हणून सांगतोय. चला मग बोलूया मोरा. तर इकडं म्हणजे पावसाळी लय पाऊस पडतो कारण उंचच उंच डोंगर आहे तिकडं. बघा ना कसं हा बघा की आवाज. हा हा ते डोंगरावर खांबजी नाही तिथं काय ते टावर लाईन आहे. डोंगरात हा डोंगर. या साईडला नदी तुडुंब भरली आहे. हा ना. हा गेले त्यांचे म्हणजे आता किती लांब आहे आपल्याला पण नक्की माहिती नाही. नदीच्या अलीकडे निघाले ना बाण आहे मेंढर. निघालं तर काय आता पार पुढचा पडायला लागला. डोक्यावर काय डोक्यावर आता पोरांना कुठं व्हायचं जांभळ हा. कुठं कारवांड आंब पाड गावल्यात त्या लावल्यात आता. तर आता निघालतंय मेंढर बिराडावर संध्याकाळची. आता थोडा उशीरच झाला आम्हाला. हा तर आता काय इकडं नदीच्या कडेला वाडा बसलाय आमचा इंद्रायणी नदीच्या कडेला. आता थोडा उशीरच झाला आम्हाला जायला. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.